उद्या होणाऱ्या 80व्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यासाठी ऐतिहासिक असा लाल किल्ला सज्ज झालेला आहे। लाल किल्ल्यावरती उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे आणि यावेळी पहिल्यांदाच वंदे मातरम गीताचं गायन देखील होणार आहे। लाल किल्ल्यावर तयारी जवळपास पूर्ण झालेली आहे। मी सध्या लाल किल्ल्याच्या खरं तर समोर उभा असल्याचं बघायला मिळतं आणि याच ठिकाणची दृश्य दाखवतोय की पूर्ण तयारी जी आहे ती लाल किल्ल्यावरती करण्यात आलेली आहे। पूर्ण लाल किल्ल्याला तिरंगा झेंड्यामध्ये खरं तर एक प्रकारे बंदिस्त करण्यात आलेलं आहे। पूर्ण लाल किल्ल्याच्या आजूबाजूला तिरंगा झेंडा जो आहे तो लावल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला बघायला मिळतंय। खरं तर उद्या होणाऱ्या ऐतिहासिक सोहळ्यासाठी 5000 पेक्षा जास्त लोकांना VVIP लोकांना निमंत्रित केलं गेलेलं आहे आणि त्या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ही तयारी जी आहे ती पूर्ण झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। सुरक्षा जी आहे ती अत्यंत कडेकोट या सगळ्या परिसरामध्ये करण्यात आलेली आहे। कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी दिल्ली पोलीस असतील, CISF असतील, यासह वेगवेगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा अगदी तैनात झाल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। पूर्ण लाल किल्ल्याला छावणीचं स्वरूप आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। आज जरी हा समोरचा रस्ता सुरू असला तरी उद्याच्याला मात्र हा रस्ता पूर्णपणे बंद केला जाणार आहे, कारण उद्या सकाळी 7:30 वाजताच हा सोहळा जो आहे तो होणार आहे। त्या पार्श्वभूमीवरती आपण जर बघितलं तर या ठिकाणी पोलिसांची पथकं देखील तैनात करण्यात आलेली आहेत। आत्ताच CIS मी जसं म्हटलं तसं वेगवेगळ्या पोलीस यंत्रणांची पथकं जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। खरं तर 2026च्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यामध्ये वंदे मातरमची 150वी वर्षपूर्ती आहे, त्या वर्षपूर्तीच्या अनुषंगानं विशेष असं कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि विकसित भारत 2047 युवा शक्तीचा गौरव देखील या सोहळ्यामध्ये केला जाणार आहे। जसं म्हटलं तसं या सगळ्या परिसरामध्ये 15 ते 20 हजारापेक्षा जास्त सुरक्षा यंत्रणा जवान जे आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। निमलष्करी दलाचे जवान देखील असतील, कमांडो असतील, राष्ट्रीय सुरक्षेच्या रक्षक असतील किंवा हिट टीम्स आणि स्नायपर्स हे देखील या लाल किल्ला परिसरामध्ये तैनात असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते। इथूनच खरं तर सगळ्या जे निमंत्रित आलेले आहेत ते निमंत्रितांना आतमध्ये सोडलं जाणार आहे, त्याची तयारी देखील आता या परिसरामध्ये केल्याचं आपल्याला बघायला मिळते। तयारी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे। CCTV कॅमेऱ्यांची नजर जी आहे ती या सगळ्या सोहळ्यावरती असणार आहे। 1000 पेक्षा जास्त CCTV कॅमेरे लाल किल्ला आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत, त्यामुळे तयारी अगदी पूर्ण झाल्याचं चित्र बघायला मिळते। उद्याच्या या ऐतिहासिक सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कशा पद्धतीने संबोधन करतात, त्यांच्या संबोधनामध्ये नेमकं कुठले कुठले मुद्दे येतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र तयारी पूर्ण झाल्याचं चित्र सध्या आपल्याला बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।